नमस्कार मंडळी, आम्ही हरिद्वारला फायनली आलोय आणि हरिद्वारला आता आम्ही कुठे कुठे फिरायला निघालोय. अलका आई डायरेक्शन करणार आहे आम्हाला, आता कुठे नेणार आहे बघूया. आणि बघा एवढ्या सगळ्या जणी रेडी झाल्या, अजून पण मंडळी आमची येते. सर्वांनी जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा सगळ्या जणी रेडी झाल्या, चला लवकर. चाला ना करताव, घाबरताव काय. बघा आता आमची सगळी मंडळी चालले हरिद्वार फिरायला. हर हर गंगे. चला. सो आता आम्ही चाललो सगळी मंदिरं बघायला. हा रत्नाकाकू गडाक. हाय गाईस, जेवण द्या. चला बोला ना जरा काय आमचा 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 मॅनेजर बघा 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 सगळं डिस्कशन चाललंय. हा ठीक आहे बॅन, ठीक आहे. येस अलकाई. हे कणखल शंकराचा ससुराल. शनी महाराज मंदिर. हे आहे नवग्रह मंदिर. केतू, बृहस्पती, बुध, शुक्र, जय भवानी, सूर्य, चंद्र, मंगल, राहु, भैरव. दर्शन करो घर में एक मुट्ठी, जो 12 साल में एक बार भेजा होता है. रामेश्वर धाम. हे रामेश्वर धामची ट्रस्ट आहे इकडे पूर्ण. हे सगळे देव आहेत बघा. रामेश्वर शंकराचं जे सासर आहे म्हणजे पार्वतीचं घर, ते आपण आता बघायला चाललो आहे. ते ओरिजिनल हरिद्वारमध्ये आहे, कणखल या गावात. आणि आता ते आम्ही बघतोय. लेट्स गो, जाऊया. तर हे आहे मंदिर दक्षेश्वर महादेव. तर चला जाऊया. कणखलचं बाबाचं आपल्या हे महादेवाचा ससुराल आणि इकडूनच सतीमाता सती गेलेली. तर चला बघूया आता. दक्षयज्ञकुंड सतीमाता इथूनच सती गेलेली त्याचं हे आहे. हे बघा हे सगळं आपल्याला आता दर्शनाला चाललं. आतमध्ये फोन अलाउड आहे की नाही माहिती नाही. चला जाऊया. आता आमचा प्रवेश होईल आणि मग पुढे जायचं आहे. गंगा. आणि बघा गंगेत पहिला आपण सगळे आता पाय धुऊया. तर याला वटपौर्णिमा चालली बघा. चला हे चला दर्शनाला चला. इकडे आहे सतीकुंड. जय माता की जय, माँ पार्वती. ओम. सारे फूल इकट्ठे कर देखो ना। कहाँ जाने दूँ? हम बाहर
ओम हर हर गंगे हर हर गंगे हर हर गंगे। जय बोले शंकर भगवान की जय। हर हर महादेव की जय। मां पार्वती की जय। दश महाविद्या मंदिर, ज्या 10 विद्याशक्ती आहेत आपल्या हिंदू धर्मामध्ये, तर त्यांचे सुद्धा दर्शन आपल्याला इकडे होणार आहे. शिवशक्ती सरदाद्या, ही शिवशक्ती, काली, माँ तारा, माँ तोडशी, माँ भुवनेश्वरी, त्रिपुर भैरवी, चिन्मत्स्य, धुमावती, बगलामुखी, माँ पीतांबरा, मातड़ी, कमला, सरस्वती, अंबा, दुर्गा. तर या आहेत 10 शक्ती आपल्या हिंदू धर्माच्या देवी. गाइस, अपने बालाजी, हनुमान, गणपती बाप्पा आणि आपले कालभैरवजी सगळे एकत्र बसलेत. आता हे पण मंदिर अख्खं दर्शन करून झालंय. आता आम्ही चाललोय पुढच्या डेस्टिनेशनला, म्हणजे पुढच्या मंदिराला. हे जे आपण बघितलं होतं तर हे सगळं रिअलमध्ये मागच्या मंदिराची स्टोरी आहे. शीतला माता मंदिर आणि सतीचं जन्मस्थान आहे इकडे. चला जाऊया. माता शीतला, हे आहे सतीचं जन्मस्थान. हे हरिहर मंदिर आहे. चला बघूया. आहे पारदेश्वर महादेव, यांची सगळी गँग चालली आहे दर्शनाला. आणि इकडे आहे महामृत्युंजय मंदिर. आणि हे आहेत आपले महामंडलेश्वर. महामृत्युंजय मंदिर. मोठं असं रुद्राक्षाचं झाड आहे आणि याच्या खाली आहेत 12 ज्योतिर्लिंग आपल्याला बघायला भेटतील. या रुद्राक्षाच्या झाडाखाली बघू शकतात तुम्ही की सोमनाथ, मल्लिकार्जुन, महाकालेश्वर, वैद्यनाथ, ओंकारेश्वर, मी चुकले, 4 आहेत. आणि हे भीमाशंकर, नाही बरोबर आहे. गीता मंदिर. चला बघूया. वाघ बघा, माझ्यासोबत वाघ आलाय. संकट मोचन राम हरी. गणेशाय नमः. ओम गणेशाय नमः. भगवती माता गीता. बघा, दोन कबूतर बसले.
ही देवीची गले नाही ना, अशीच मी सेम मरणाची ताईची देवी आहे ना, तिला सेम अशीच घेतली. माझा फोटो तरी गौरव काढून चालवले. आत्या बोलली, हे आत्या बोलली. देव सांगेल माझं केवढं फोटो काढून चालवले तुला. तुला आम्ही राम दरबार, पूर्ण काचेचं मंदिर. गणपती बाप्पा, अपने बालाजी और लक्ष्मण राम सिया राम, शिवशक्ती. राम सेतूचा एक दगड इकडे आलाय. आप वीडियो कॉल में दिखा सकते हैं, कोई दिक्कत नहीं. वीडियो कॉल खूब करो, खूब दिखाओ, पूरा मंदिर दिखाओ ऊपर की. 21 किलो. लक्ष्मी नारायण. आणि आता इकडे दाखवलं चलचित्र थोडी मस्त वाटते बघा, एकदम असं काचेचं बघायला. कृष्ण की महारास लीला. भगवान श्रीकृष्ण सुदामाला गादीवर बसून पाय धुवत होते, त्याचं चलचित्र. जटायु को संभालते हुए भगवान श्री राम और लक्ष्मण. जो जटायूने सीता कुठे गेलेलं सांगितलेलं. समुद्र मंथन हे काचेच्या अशात दाखवलंय बघा. द्रौपदी चिरहरण. हे बघा 5 पांडव मागे आहेत. तो राजा आणि द्रौपदीला वाचवण्यासाठी श्रीकृष्ण स्वतः आलेले. गणपती बाप्पा आहे आणि शिवशंकर. मक्खन चोर की माखन लीला. जेव्हा श्रीकृष्ण माखन चोरायचा, माखनच्या चोऱ्या करायचा आहे बघा, हंडी फोडायचा, त्याचं चलचित्र इकडे दाखवलं आहे. नमस्ते नरसिंहाय. हे बघा, नरसिंहाने जेव्हा हिरण्यकशिपूचा वध केला होता भक्त प्रल्हादासाठी, त्याचं सुद्धा इकडे चलचित्र आहे. लक्ष्मण मूर्छाव. लक्ष्मण आजारी पडलेले तेव्हाचं आहे आणि तेव्हा आपले हनुमानजी त्यांच्यासाठी संजीवनी आणायला गेलेले तेव्हाचं हे आहे क्षण चित्र. तुलसीदास चंदन पिसते घिसे तिलक करे रघुवीर. तुलसीदासांनी जेव्हा चंदन घिसलं त्याचं तिलक लावलं श्रीरामांनी. श्री विश्वामित्र राजा हरिश्चंद्र की परीक्षा लेते हुए. म्हणजे नारायणाने राजा हरिश्चंद्राची परीक्षा घेतलेली तेव्हाचा. भगवान राम आणि भगवान राम सीतेला शोधत शबरीच्या कुठीत गेलेले तेव्हाचे आहे. समुद्र मंथन का था समय जो बडा. काल जे आपण नीलकंठ महादेव बघितला तेव्हा जे ह्याच्यामध्ये विष होतं ते स्वतः आपल्या महादेवांनी त्यांच्या कंठामध्ये दाटून ठेवलं होतं, म्हणून त्यांना नीलकंठेश्वर बोललं. त्याच्यावर मी ब्लॉग केलेच आहे. राम के घर पैर धोते हुए. समजलं नाही, हुए केवट उसकी पत्नी. शेवटी राम बसले राजावर. तो दिवस होता पाडव्याचा. राम बसले राजावर, तो दिवस होता पाडव्याचा. आणि रामाने वध केला रावणाचा, तो दिवस होता दसऱ्याचा. नक्की लक्षात ठेवा. राजा मोरध्वज वर आणि कृष्ण भक्तीमध्ये आपल्या स्वतःच्या मुलाला त्यांनी चिरताना अशा प्रकारे त्यांनी हे चित्र दाखवलं आहे.
रावण के दरबार में अगत का पैर उठाने की कोशिश करते हुए के सैनिक. म्हणजे हनुमान बोललेला ना की मला फक्त पाय उचलून दाखवा रावणाच्या दरबारात, त्याचे हे दृश्य दाखवलंय. आणि रावण व्हायला मेलाय, व्हायला रावण मेलाय तो बा. तर खूप छान वाटतं इकडे, खूप सुंदर. अलकाई मस्त आहे ना, हे बघायला मजा येते ना. तर हे बघा 10 रुपयामध्ये सगळं बघायला भेटते, पण असं काहीतरी नवीन. आणि माझ्यामुळे तुम्ही माझ्या जर यूट्यूब चॅनलवर बघत असणार तर मी तुम्हाला पण दिसत असं सगळं काय राम रावण युद्ध. हे बघा राम रावण युद्ध. अहिल्याचा उद्वार. दगडातून आलेली ना, हा लात मारते तेव्हा ती अहिल्या येते. भगवान श्रीकृष्ण की माखन लीला. हे बघा सीताचा स्वयंवर. जेव्हा सीताचा स्वयंवर होत होता तेव्हा धनुष्य उचलायला श्रीराम स्वतः जनकपुरी या राज्यात. नहीं, ये स्वयंवर क्षेत्र कुरुक्षेत्र में अर्जुन को उपदेश देते हुए भगवान श्री कृष्ण जेव्हा कुरुक्षेत्रावर अर्जुनाचा रथ स्वतः भगवान श्रीकृष्ण चालवत होते. नाही असंच काहीतरी, सॉरी मी चुकली वाटते. राधा रानी के बरसाने के गाव के लठमार होली. ही परंपरा आजही बरसाण्यामध्ये चालू आहे. ब्रज की होली. तर खूप सुंदर आहे बघण्यासाठी. व्हिडिओ काढण्यासाठी मला 10 रुपये पे केले, पण मी 10 रुपये तुमच्यासाठी पे केले. खूप सुंदर वाटलं हे बघायला, इंटरेस्टिंग वाटलं. कारण की सगळे तीर्थ बघत होतो तर इंटरेस्टिंग असं काहीच नव्हतं, पण या मंदिरात आल्यावर इतकं सुंदर वाटलं. कारण का इकडे खूप सुंदर सुंदर असं चलचित्र पण दिसले, देवही खूप सुंदर प्रकारे सजवलेले दिसले आणि हे बघायला खूप मजा आली. तर अजूनही मी हरिद्वार एक्सप्लोरच करते. तर चला पुढेही तुम्हाला मी दाखवते की पुढे काय काय आहे. लेट्स गो. अजूनही पहिला आपला हरिद्वारचा ब्लॉग आहे आणि हे सगळं तुम्हाला बघायला भेटते. तर चला बघूया अजून पुढे काय काय आहे. लेट्स गो. शीश महल, काचेचा महल. पण आपण ओरिजिनल काचेचा महल जयपूरला तर बघितला आहे, त्याच्यावर आपला व्हिडिओ नाही काचेचा व्हिडिओ नाही आपण केला आहे महलचा. पण चला बघूया. सगळे देव बघा कसे आहेत. हरिद्वार आपण आलोय, सगळं बघतोय. जय श्रीराम. मस्त वाटते ना बघायला. छान वाटते. मस्त वाटते. खूप देव दिसतात. हो बघा, तिकडे पण तुम्ही इकडे जर बघितलं ना देव, तर त्यांच्या या साईडला बघा किंवा या साईडला बघा, देवांच्या प्रतिमा तुम्हाला खूप वेळा बघायला भेटणार आहे. खूप वेगळा आहे शीश महल. बालाजी. अरे खरंच राधाकृष्ण. अंबे माता बघा. ओरिजिनल नाही, ओरिजिनल इकडे आहे. पूर्ण काच काच काच.
मी सुद्धा दिसते का तुम्हाला? दशावतार. परी हूँ मैं, उद्या जाईन घरी हूँ मैं. गाईज आपण जो शीश महल बघितलेला जयपूरला तो महल होता आणि हा महल जो आहे हरिद्वारचा तो शीश महल देवाचा आहे. म्हणजे इकडे सगळे देव आहेत आणि खूप सुंदर असं आहे. तर इकडे सगळे देव आहेत आणि आपण जो रिअलवाला बघितलेला तिकडे शीश महल पूर्ण काचेचा महल होता जो ओरिजिनल महल असतो तसा. आणि हा आहे तो देव आहे कारण की आपण देवभूमीमध्ये आलो म्हणून इकडे फक्त आपल्याला देवांचे दर्शन होणार आहे. आता बघू शकतात इकडे पण बघा काच 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 फक्त काच. ओम नमः शिवाय. आणि हा बघा हा 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 हे कुरुक्षेत्रावरचा रथ श्रीकृष्ण अर्जुनाचा रथ चालवत होते बघा. आणि त्यांनी हे शीश महलमध्ये काचेच्या याच्यामध्ये पूर्ण तो रथ दाखवायचा प्रयत्न केला बघा. जसं अर्जुनाचे रथाला न बावटा मारुतीचा बावटा मारुतीचा बघा. अर्जुनाचा रथ आहे आणि रथ हाकलायला श्रीकृष्ण बसलेले आहेत. आणि हे शीश महलमध्ये एकदम काचेच्या याच्यामध्ये दाखवलं तर इतकं सुंदर वाटते बघायला. गंगा मैया याच गंगेची आपण संध्याकाळी आरती बघणार आहोत गंगा घाटवर. आचार्य इंडिया टेम्पल आचार्य बेला इंडिया टेम्पल हे आहे आपलं इंडिया टेम्पल. चला बघूया. चला इधर क्या क्या है देखते हैं. चलो वैष्णव देवी चलो बुलाओ. वैष्णव देवी जा रहे हैं. अंबाजीला पोचलो. ब्रह्माजी गंगा माता शिव शंकर सरस्वती मैया. जय जलाराम. ओम नमः शिवाय. देवी महाकाली चामुंडा माता दी. वैष्णव देवीला आलोय गाईज आम्ही. चलो बुलावा आया है माता. असं गुफेतून जायचं सेम वैष्णव देवी सारखं. वैष्णव देवीला आलो गाईज. बोलो साचे दरबार की.